कथेचं नाव आहे माजगर. भाग दुसरा. लेखिका रश्मी सदावर्ते. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. मी लटपटत्या पायांनी हॉलमध्ये आले. समोर राहुल बसला होता आणि हातात असलेल्या मोबाईलवरही राहुलचाच कॉल होता. मी अवाक झाले होते. काहीच समजत नव्हते. इकडे फोनवर राहुल हॅलो हॅलो करत माझ्या बोलण्याची वाट पाहत होता आणि समोर बसलेला राहुल मला नजरेने त्याच्यासमोर बसण्यासाठी खुणावत होता. कपाळावर दरदरून घाम जमा झाला होता. ओठ थरथरत होते. थरकाप उडाला होता आणि आजवर कधीही जाणवली नव्हती इतकी भयानक भीतीने हद्द पिळवटून निघत होते. त्याच्या पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत मी फोन स्पीकरवर ठेवला आणि माझ्यासमोर असलेल्या राहुलच्या पुढ्यात धरला. फोनवर राहुलचा आवाज ऐकून रंगेहात पकडल्या गेल्यासारखा झटकन त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. धीर गंभीर चेहरा त्याचा आता भयावह होऊ लागला. एकाएकी तो हात पसरवून जोरजोरात हसायला लागला. हे दृश्य पाहून बळ एकवटून कंपित स्वरांनीच मी त्याला कोण आहेस तू म्हणून विचारले. माझ्या प्रश्नावर त्याचं हसणं अधिकाधिक तीव्र होत गेलं. एखाद्या मातीच्या वस्तूने माती होऊन ढासळावं तसं ते राहुलचं शरीर कणकण होत गेलं. मातीचा ढीग लागावा तसा माझ्यासमोर राहुल कोसळला होता. मी या पुन्हा एका विचित्र हादस्याने हादरले होते आणि कोसळलेही होते. राहुल म्हणत मी त्या मातीला स्पर्श करण्यासाठी हात पुढे सरसावताच त्या मातीतून आवाज आला, बाईसाहेब. आणि मला काही कळायच्या आतच ती माती चक्रीवादळ यावे तशी तीव्र वेग घेत उडून गेली. मला काही दिसेनासे झाले, काही समजेनासे झाले. हे सगळं घडत होतं, खरंच घडत होतं. या माझ्या कल्पना नाहीत. हे राहुलला कसं पटवून द्यावं, हे सगळं कसं थांबवावं काही सुचत नव्हतं. कल्पना करवत नाही अशा गोष्टींना मी प्रत्यक्ष सामोरे जात होते आणि तेही एकटीच. अवघड आणि फक्त अवघड होतं. अवघड होतं हे सगळं. आज राहुल होऊन ती समोर आली आणि आता पुन्हा तसंच काही झालं तर. या धक्कादायक घटनेला होऊन बराच वेळ झाला होता. तरीही जिथे मी हतबल होऊन बसले होते अजूनही तिथेच ताटकळत बसले होते. सगळं काही जिथल्या तिथे जसंच्या तसं पडून होतं. डोक्यात मुंग्या येत होत्या. हे सगळं आपल्याच सोबत होण्यामागे नक्की काहीतरी कारण असावं. आपल्याकडून कधी नकळत काही चूक तर झाली नसेल ना. याबद्दल कोणाशी बोलावं, काय करावं काही उमजत नव्हतं. फक्त आणि फक्त प्रश्न. मग वीज चमकावी तशी रानू मावशी डोक्यात आली. ती काही मदत नाही करू शकली तरी तिचा निदान विश्वास तरी आहे या गोष्टींवर. किमान ती ऐकून तरी घेईल म्हणून मी लगेच तिला फोन लावला. पण रानू मावशीचा फोन बराच वेळ बिझी लागत होता. तशी मी अधीर होत चालले होते आणि त्याच्या पुढच्या क्षणालाच रानू मावशीने कॉलबॅक केला. किती बोलूनी काय बोलू असे झाले होते. कुठून सुरुवात करू समजत नव्हते. तब्येत वगैरे विचारून सुरुवात करावी असा विचार करून मी तिला कशी आहेस म्हणून विचारल्यावर ती म्हणाली की मी ठीक आहे, पण तू ठीक वाटत नाहीस. काय झालंय? इथे आल्यापासून कोणीतरी पहिल्यांदा इतक्या आपुलकीने काय झालंय म्हणून विचारलं होतं आणि मग मला स्वतःला सावरता नाही आलं आणि मी रडत जे झालं ते सगळं तिला सांगत होते. जणू श्वासही घेत नव्हते इतकं भरभर मी बोलत होते. आणि माझं सांगून झाल्यावर मावशी काही बोलणार तितक्यात फोन कट झाला. मी क्षणभरही न थांबता लगेच पुन्हा कॉल लावला. हा मावशी, बोल ना, काय म्हणत होतीस तू? आणि फोनमधून भयावह अगदी प्रखर हुंकार येऊ लागले. मी हॅलो हॅलो करत होते. तितक्यात समोरून अगदी खोल आवाज आला. आपण तोंडातल्या तोंडात बोलावं तसा आवाज होता. शब्द नीट कळत नव्हते म्हणून मी स्पीकर ऑन केला. पुन्हा तसेच फुत्कार, तसेच हुंकार. बाईसाहेब असा आवाज. घाबरलात? पुन्हा तोच आवाज. श्श्श. पुन्हा आवाज. कोण आहेस तू? का त्रास देते आहेस? काय केलंय मी तुला? का छळते मला? का नाही होत सहन आता? मी नाही जगू शकत अशी भीती घेऊन. कोण आहेस तू? मारून तरी टाक एकदाची मला. अशी रोज थोडं करून मारण्यापेक्षा एकदाचं काय तो जीव घे. मी रडत हे बोलत असतानाच बेडरूममध्ये भूकंपाचे हादरे बसावे तसे आवाज येत होते. मी पळत बेडरूमच्या दिशेने गेले
तर तिथं सगळं काही अस्ताव्यस्त पडलेले होतं. फोटो फ्रेम तुटून पडल्या होत्या, बेड उलटा पडला होता आणि ते रागीट हुंकारही वाढत होते. मी दोन्ही हातपाय आवळून तिथेच खाली रडत कोसळले. सगळीकडे नजर फिरवत होते. भरल्या डोळ्यांनी घराची अवस्था पाहत होते. तितक्यात ड्रेसिंग टेबलचा आरसा कडकड आवाज होऊन चिरत गेला. म्हणून मी तिकडे नजर टाकताच त्या आरशात ती कामवाली बाई मला जळताना दिसत होती. इतकं भयानक दृश्य पाहून मी किंचाळत राहिले. डोळे बंद केले तरी ती समोरून जाईना. आता छातीत दुखायला लागले होते. सर्वांग कापत होते. घसा कोरडा पडला होता. ओरडून ओरडून आता आवाजही निघत नव्हता. मी पुन्हा आरशाकडे नजर फिरवली आणि ती राक्षसीपणाने हसत होती. मी रागाने माझ्या शेजारी पडलेली परफ्यूमची बॉटल तिच्या दिशेने भिरकावली तशी ती त्याच वेगाने माझ्याच कपाळावर येऊन आदळली. अक्षरशः रक्ताची धार लागली होती. मी हाताने रक्तबंबाळ कपाळ धरत कण्हत होते आणि ती पुन्हा बोलू लागली. तोच घोगरा, तोच कर्कश आवाज काढत ती म्हणाली, बाईसाहेब, जीव तर घेणार आहेच, पण इतक्यात नाही. जो पण आपल्यामध्ये येईल मी त्याचा पण जीव घेईल, जसा रानू मावशीचा घेतला. आणि ती पुन्हा हसू लागली. काय? रानू मावशी? तिला मारलंस तू? का? तिने काय बिघडवलं होतं तुझं? माझा आक्रोश चालू असतानाच दार वाजलं आणि आरशातील ती बाई पुन्हा गायब झाली होती. मी डोळे पुसत आणि स्वतःचा अवतार जरा बरा करत दार उघडायला गेले. दाराबाहेर राहुल उभा होता. त्याने हसून मला दारातच मिठी मारली. त्याच्या मिठीला मीही कसंबसं हसत स्वीकारलं. तसा तो बोलू लागला की रेऊ, आता अजिबात काळजी करू नको. मला तुझी अडचण समजली आहे. आता तुला त्या बाईला घाबरायची काही एक गरज नाही आणि आता तू दिवसभर एकटीही राहणार नाहीस. ती बाई त्या दिवशी रात्री अशी अचानक आली आणि अचानक गायब झाली ना, म्हणून तुझ्या मनाने तिला भूत म्हणून मान्य केलं आणि तुला तुझेच विचार त्रास देऊ लागले. पण थांब, मी लगेच तुझे सगळे गैरसमज दूर करतो. आणि राहुल पुन्हा मागे फिरला. माझ्या मनात चलबिचल चालूच होती. राहुलचा हा अविश्वास मला आतून पार पोखरत चालला होता. राहुल परतला आणि मला डोळे बंद कर म्हणून सांगू लागला. मी का म्हणून विचारलं तर सरप्राईज आहे म्हणाला. मीही जरा उत्सुक होऊन डोळे मिटले आणि 2च मिनिटात राहुल म्हणाला, हे बघ तुझं सरप्राईज. डॅन. मी हसतच डोळे उघडले. त्याने दिलेलं सरप्राईज धक्कादायक असणार होते याची खात्री होतीच मला, पण हे माझ्या कल्पनेपलीकडचे होते. आपोआपच 2 पावले मागे सरकत मी स्तब्ध झाले, डोळ्यांसमोर राहुलचं ते सरप्राईज पाहून. राहुल ती कामवाली बाई घेऊन माझ्यापुढे उभा होता. मी लगेचच राहुलला माझ्याकडे ओढून घेतले आणि तिला इथून निघून जा म्हणून ओरडून सांगू लागले. राहुल मला शांत करत होता, पण माझं शांत होणं अशक्य होतं. राहुलने शांततेत मला समजून घेत शांत केलं आणि ती बाई भूत नाही, जिवंत आहे. फक्त त्या दिवशी ती चुकीच्या पद्धतीने काम मागायला चुकीच्या वेळी आली होती. हे तुझे मनाचे खेळ आहेत रेवा, जागी हो. यावर ती बाई बोलू लागली. बाईसाहेब. तिच्या तोंडून तोच शब्द त्याच स्वरात ऐकून मी पुन्हा हादरले, घाबरले. राहुलला घरात घेऊन जाऊ लागले, पण राहुलने एका जोरदार हिसक्यात माझा हात झटकून दिला. यू आर इम्पॉसिबल रेवा, थकलो मी तुला समजावून, असं म्हणत राहुल घरात निघून गेला. मी राहुलच्या मागे गेले. मला वाटलं त्याला आज झालेली बेडरूमची अवस्था दाखवू, म्हणजे निदान आता तरी तो माझं ऐकून घेईल. राहुल बेडरूममध्येच जाऊन बसला होता. मी त्याच्या मागे बेडरूममध्ये गेले तर बेडरूमची एकही वस्तू इकडे तिकडे नव्हती. सगळं काही जागेवर होतं. मी डोक्याला हात लावला. हे काय होतंय? राहुल, अरे ही बेडरूम काय रेवा? आता इथे पण दिसते का तुला ती बाहेर उभी असलेली बाई? नाही, पण राहुल, त्या बाईने इथे सगळी तोडफोड केली होती. हा बेड पण उलटा पालटा पडला होता. ही काच सुद्धा फुटली होती. बस कर रेवा. हे सगळं तुझ्या डोक्यात घडतंय, अस्तित्वात नाही. जरा डोळे उघडे ठेवून बघ. तू म्हणतेस तसं काहीच झालेलं नाही आहे इथे. कुठे फुटली आहे काच?
कुठे उलटा पडलाय बेड? हे सगळं ती बाईच करते राहुल. तिनेच नीट केलं असेल हे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. कसा ठेवू विश्वास? बोल ना. काही कारण तर हवं ना. आणि राहुल बेडरूम बाहेर जायला लागला. मी त्याला अडवलं आणि म्हटलं की 1 मिनिट थांब. त्या बाईने मला जखमी केलंय. बघ बघ किती मोठी कोस पडली आहे कपाळावर. मी माथ्यावरचे केस बाजूला करत त्याला जखम दाखवत होते. माझ्या कपाळाकडे 2 क्षण पाहिल्यानंतर राहुलने माझ्या दंडाला धरत मला ओढत आरशासमोर नेलं. सांग कुठे पडली आहे कोच? कुठे आहे रक्त? बघ तुला सापडली कोच की दाखव मला. मी आरशात पाहिलं तर तेव्हा खरंच कुठेच कोणता ओरखाडाही नव्हता. हे काय होतंय? खरंच मला वेड लागलंय का? या सगळ्याची मी कल्पना करते का राहुल म्हणतोय तेच खरंय? तुम्हाला काय वाटतं? डोक्याला झणझण्या येत होत्या. रडून रडून डोळे सुजले होते. तसा राहुल माझ्याजवळ आला. त्याने माझे हात त्याच्या हातात घेतले. राहुल माझ्याशी डोळ्यांनी वेगळं आणि ओठांनी वेगळं बोलत होता. माझ्या हातांना स्पर्शाने खुणावत होता. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी विश्वास पाहून मला खूप आनंद झाला आणि मी त्याला मिठी मारण्यासाठी पुढे सरसावले. तितक्यात त्याने मला डोळ्याने दापत दूर केले आणि तो बाहेर निघून गेला. राहुलचे हे क्षणात असे आणि क्षणात तसे वागणे माझे डोके चक्रावून सोडत होते. तितक्यात माझा मोबाईल ब्लिंक झाला. मोबाईलवर राहुलच्या मेसेजची नोटिफिकेशन पाहून मी मेसेज ओपन केला. रेवा, आय एम सॉरी. मी जे आज करतोय ते आधीच करायला हवे होते. नक्कीच तुझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे याचा अंदाज मलाही येत होता, पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता नाही. मी तुझ्यासोबत आहे. फक्त माझं तुझ्यासोबत असणं हे आपल्यातलं सिक्रेट राहू दे. कारण तुला जो कोणी हा त्रास देतोय किंवा देते तो माझ्यासमोर यायची हिंमत करत नाही आहे आणि आपल्याला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. घाबरू नकोस, मी आहे. तुझ्या त्रासाची व्यवस्था करून लवकरच घरी येतोय. काळजी घे. मेसेज वाचून होताच लगेच डिलीट कर. भेटू. राहुलचा मेसेज वाचून झाल्यावर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी तो मेसेजही लगेच डिलीट केला. राहुलसोबत असल्यावर आता मला कुठलीच चिंता, समस्या उरली नव्हती. मी समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार होते. याच विचारात मी केस वर बांधत स्वयंपाकाच्या तयारीला लागले. भाजीसाठी म्हणून गॅस पेटवला आणि फोडणी टाकली. एकीकडे कुकरची तयारी करत असताना अचानक कढई शेजारचा गॅस आपोआप सुरू झाला. मी दचकून पाहिले आणि कदाचित गॅस पेटवून विसरले असेल म्हणत गॅस पुन्हा बंद केला. मी गॅस बंद करता क्षणीच पुन्हा गॅस सुरू झाला. शेजारच्या कढईतली फोडणी जळून तोवर खाक झाली होती म्हणून तोही गॅस बंद केला. पण काही केला गॅस बंदच होईना. मी पटकन किचन ओट्याखालचा सिलेंडर बंद करण्यासाठी म्हणून खाली वाकले. खाली डोकावताच 4 पावलं मागे होत मी किंचाळले. कारण खाली एका बाईचं तोंड नसलेलं धड मांडी घालून बसलं होतं. मी स्वयंपाकघरातून बाहेर जाण्यासाठी म्हणून हॉलकडे वळाले तर माझ्या मागे त्या कामवालीचं मुंडकं लटकत होतं. त्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मी ओरडले. तिथून पळ काढत बाहेरच्या दरवाजाकडे धावत आले. धडपडतच दरवाजा उघडला. मी माझ्या मागे तर येत नाही ना, ती माझ्या मागे तर येत नाही आहे ना म्हणून मागे बघत पायऱ्या उतरता उतरता एक एक पायरी सोडून नकळत शेवटच्या पायरीवर पाय पडला आणि माझा तोल गेला. पाय अडखळला. मी धाडकन खाली पडणारच तितक्यात 2 हातांनी माझ्या दोन्ही खांद्यांना गच्च धरत मला पडता पडता वाचवलं. नक्कीच नेहमीप्रमाणे राहुल वेळेवर धावत आलाय या विश्वासाने मी सुटकेचा निश्वास टाकत वर पाहिलं आणि वीज अंगावर कोसळून झटका बसावा. डोळ्यांसमोर लख्खन वीज चमकावी तसे डोळे चमकून गेले. कारण समोर रानू मावशी तू जिवंत आहेस. मावशी, तू जिवंत आहेस. मावशीला बघताच गळा काढत मी तिला घट्ट मिठी मारली. काही कळत नव्हते,
पण आनंद मात्र फार फार झाला होता. काही क्षणाच्या गळाभेटीनंतर सुखाने घट्ट मिटलेले डोळे अलगद उघडताच मावशीच्या मागे राहुल उभा असलेला सुद्धा मला दिसला. मी मावशीची मिठी सोडवत राहुलजवळ गेले. राहुल मला मिठीत घेत म्हणाला की आता सगळं ठीक होईल. मी म्हटलं होतं ना की आज घरी येताना तुझ्यासाठी तुझ्या त्रासाचा इलाज घेऊन येईल म्हणून. आता रानू मावशी आली ना, आता सगळं ठीक होईल. राहुलच्या या निर्णयाने मी सुखावले. राहुलच्या या निर्णयाने मी सुखावलेच होते, पण गोंधळलेही होते. रानू मावशीला तर तिने मारून टाकलं असं ती बाई ते भूत म्हणत होतं. मग मावशी इथे ठणठणीत कशी काय? मला प्रश्न पडला. मी मावशी म्हणजे ती बाई तर नाही? ही मावशी म्हणजे ती बाई तर नाही ना? विश्वास तरी कसा ठेवावा, आणि ठेवावा तरी कुणावर? काही कळेनासे झाले. रानू मावशी घरी आलेली होती, त्यामुळे मला आता कुठेतरी एक आशा वाटत होती की आता सगळं ठीक होईल. रानू मावशी मला आजवर झालेलं सगळं काही विचारत होती. तशी माझी तिच्याबद्दलची शंका मिटत होती. मीही तिला जे जसे जसे झाले तसे सगळे काही सांगितले. राहुल ही सगळं काही विश्वासाने ऐकत होता. घडलेल्या घटना ऐकून दोघेही सुन्न होते. काही वेळाच्या भयान शांततेनंतर मी ती शांतता भंग करत मावशीला फ्रेश व्हायला सांगून उर्वरित स्वयंपाक करण्यासाठी म्हणून किचनमध्ये जाऊ लागले. थोड्या वेळापूर्वी झालेली घटना सारखी आठवत होती. माझा थरकाप होत होता, पण हिमतीने आत जाऊन मावशीच्या जेवायची व्यवस्था करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. अर्ध्या तासात जेवणाची सगळी तयारी झाली होती. मी मावशीला आणि राहुलला जेवायला आवाज दिला. तितक्यात मावशीने रेवा म्हणत जोरदार हाक मारली. तिची हाक ऐकताच मी आणि राहुल पळत बेडरूममध्ये गेलो. मावशी हातपाय धुवून आरशासमोर उभी होती आणि आम्ही मावशीला काय झालं म्हणून विचारताच मावशी आरशासमोर सरकली आणि आरशाकडे आम्हाला बोट दाखवू लागली. आम्ही तिच्या बोटाच्या दिशेने बघताच राहुल पहिल्यांदा काहीतरी भीतीदायक पाहिल्यासारखा चेहरा करत ओह माय गॉड म्हणत माझ्याकडे पाहू लागला. मला कळत नव्हते की आरशावर असे काय आहे की हे दोघं इतके घाबरलेत, कारण मला तर आरशात माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. म्हणून मी राहुलला विचारलं की काय झालं, काय आहे तिथे? राहुल मला सांगणारच होता तितक्यात मावशीने विषय बदलला आणि आम्ही जेवायला बसलो. मावशी आणि राहुलमध्ये काहीतरी मूक संवाद चालू होता. काहीतरी वेगळं जाणवत होतं मला, पण माझ्या विचारल्यानंतर दोघेही नाही म्हणून सांगत होते. जणू ठरवलेलं उत्तर देत होते दोघेही. जेवता जेवता राहुलचे माझ्या बोटांकडे लक्ष गेले आणि त्याने विचारलं की रेवा, बँडेज का बांधलंस हाताला, काय झालं? यावर मी त्याच्याकडे जरा हसून पाहिलं आणि गंमत करत म्हणाले की किती रे नोटीस करतोस तू मला, किती काळजी आहे बघ मावशी माझ्या नवऱ्याला. का तुला माहीत नव्हतं का रेवा की किती काळजी आहे मला ते? माहिती आहे, पण सध्या नको करू, कारण छोटासा कट आहे. लिंबू चिरताना लागलं रे. आमच्या गप्पा चालू होत्या, पण मावशी मात्र गंभीर होती. माहीत नाही काय चालू होतं तिच्या डोक्यात. जेवणानंतर मी माझे काम आवरत असताना मावशी आणि राहुल काहीतरी कुजबुजत होते. मावशी आणि राहुलला आरशावर रक्ताने माझघर लिहिलेले दिसत होते आणि माझ्या बोटालाही जखम झाली होती. मावशी राहुलला एकांतात घेऊन गेली. राहुल, रेवाचा जीव धोक्यात आहे रे. आपण रेवाला नाही वाचवू शकणार. ती आत्मा रेवाला संपवणार आहे आजच, कुठल्याही परिस्थितीत, मावशी राहुलला सांगत होती. मावशी, हे काय, हे काहीही काय बोलताय तुम्ही? कोण मारेल रेवाला आणि का? मग तुम्हाला इथे कशासाठी आणले मी रेवाला काहीही होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता तिला इथून घेऊन जातोय. मी तेव्हाच रेवाला ऐकायला हवं होतं. मी तेव्हाच रेवाचं ऐकायला हवं होतं. हे घर सोडायला हवं होतं. राहुल, माझं ऐक. ती आत्मा तुला असं करू देणार नाही. ती रेवाला जाऊ देणार नाही. तू शांत हो. ती आपल्या आसपास आहे. तिला भणक लागू देऊ नको. राहुल पुढे चिडून काहीतरी बोलणारच तितक्यात मागून रेवाचा आवाज आला.
म्हणून राहुलने वळून पाहिलं तर दारात रेवा उभी होती. रेवाचा रडका चेहरा पाहून आणि मावशीचे शब्द आठवून राहुलचे डोळे गच्च भरून आले आणि तो रेवाकडे धावला आणि त्याने तिला कवटाळले. मी तुला काहीही होऊन देणार नाही रेवा. तू घाबरू नकोस. तू नको घाबरूस. आपण आत्ताच्या आत्ता हे घर खाली करतोय. चल चल इथून रेवा. राहुलच्या अचानकच्या निर्णयाने गोंधळून रेवाने राहुलला शांत करत विचारले की जाऊयात आपण. पण झालंय काय राहुल असं अचानक? पण राहुलने काहीही न ऐकता रेवाचा हात धरत तिला हॉलकडे नेले. मी राहुलला थांबवत होती. राहुल काहीही ऐकायला तयार नव्हता. शेवटी कसलीही पर्वा न करता मी ओरडून राहुलला म्हणाले, ती रेवा नाही आहे राहुल. थांब. सोड तिचा हात. माझ्या बोलण्याला गोंधळून माझ्याकडे बघत राहुल मला ती वेडी असल्यासारखे बघत होता आणि राहुल पुन्हा बाहेर जाऊ लागला. यावर मी राहुलला आडवे येत म्हणाले की राहुल, रेवाच्या हाताला तर जखम होती ना, बँडेज होते ना. हिचा हात बघ. जखम दिसते तुला? नाही ना. कारण ही रेवा नाही आहे राहुल. माझ्या बोलण्यात तथ्य होतं. राहुलने तिचा हात चाचपून पाहिला. कुठेच साधा ओरखडाही नव्हता. पण ती रडायला लागली. जखम नव्हतीच. मी सहज बांधले म्हणत राहुलची तिने समजूत काढली. यावर राहुल मला ओरडत म्हणाला की जर ही रेवा नाही आहे तर कुठे रेवा? कुठे आहे बोला. पूर्ण घरात नजर फिरवली पण रेवा कुठेच नव्हती. आणि पुन्हा एकदा राहुल मला वेड्यात काढत तिला घराबाहेर घेऊन गेला. पुढे रेवाच्या आणि राहुलच्या आयुष्यात काय होतं हे पाहण्यासाठी शेवटचा भाग लवकरच येत आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडत असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. तसेच तुमच्या मित्रपरिवारांसोबत कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. आमचा कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.